तर अखेर बुलढाणा पोलीस अधीक्षक पदाचा वाद हा मिटलेला आहे। जिल्हा अधीक्षक पदाचा पदभार निलेश तांबेंकडे असणार आहे। IPS विश्व पानसरे यांनी आपल्या खुर्चीचा ताबा सोडला आहे। पोलीस महानिरीक्षकांच्या मध्यस्थीनंतर हा संपूर्ण वाद मिटला आहे। अमोल गावंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अमोल, काय अपडेट्स? नक्कीच बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा खुर्चीचा वाद आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाला आहे। पोलीस विभागामध्ये नेमके SP कोण असा प्रश्न पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पडला होता। मात्र सकाळी 7 वाजता जे तत्कालीन जे पोलीस अधीक्षक होते विश्व पानसरे यांच्या बदलीच्या आदेश जे होते ते 22 मे रोजी निघाले होते। मात्र 22 मेच्याच रात्री जे नवीन पोलीस अधीक्षक आहे निलेश तांबे यांनी बुलढाणा जिल्हा पोलिसाचा ताबा घेतला होता, म्हणजे पदभार घेतला होता। त्यानंतर जे तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे हे कॅडमध्ये गेले होते। त्यानंतर या कॅडच्या आदेशाने त्या जे गृह विभागाचे आदेश होते त्याला स्थगिती मिळाली होती। मात्र 4 दिवसाच्या वैद्यकीय रजेनंतर आज विश्व पानसरे हे सकाळी 7-7:30 वाजता बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यांनी खुर्चीचा ताबा घेतला। तब्बल 4 तास ते खुर्चीवर बसून होते। त्यानंतर जे निलेश तांबे SP जिल्हा पोलीस अधीक्षक ते पोलीस कार्यालयात अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी बाजूची जी कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये जाऊन आपला कारभार सुरू केला। मात्र संपूर्ण जे खुर्चीचा जो युद्ध आहे ते आपल्याला बुलढाण्यात पाहायला मिळतं। त्यानंतर जे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांना या बुलढाण्यामध्ये दाखल होऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करावी लागले आणि विश्व पानसरे आणि जे निलेश तांबे आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांची समजूत काढत विश्व पानसरे यांना सांगण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या मिळालेल्या सूत्रानुसार आपल्याला कळालेलं आहे की हा जो आदेश आहे हा बदलीच्या गृह विभागाच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती आहे। मात्र आता निलेश तांबेच हे कायम या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक असणार आहे। त्यामुळे कुठेतरी या खुर्चीचा जो वाद होता आपल्याला आता निवडायला पाहायला मिळाला आणि निलेश तांबे आता कायम जिल्हा पोलीस अधीक्षक राहणार आहे, अशा प्रकारची पोलीस सूत्राकडून आपल्याला माहिती मिळाली आहे। सौरभ, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।